हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं, कारण की सकाळची सुरुवातच ही हॅपीली झाली म्हणजे आपल्या कामही व्यवस्थित आणि फटाफट होऊन जातात. रियान आणि ईशान स्कूलला गेले होते. त्यांचं सगळं मी सकाळी आवरून दिलं आणि त्यानंतर ना जी काय भांडी वगैरे होती ती क्लीन करून घेतली. किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि नंतर ना थोडीफार छोटी मोठी कामं होती तीही केल्यानंतर ना माझं मेन काम होतं आज म्हणजे मसाल्याचा हा जो काही डब्बा आहे ना तो व्यवस्थित भरून ठेवायचा. तर जेव्हा मी सकाळी आवरून झालं होतं ना तेव्हा माझ्याकडे 4-5 मिनिटं बाकी होते. त्याच वेळेस मी हा मसाल्याचा डब्बा मस्त असा क्लीन करून ठेवला होता आणि म्हटलं आल्यानंतर ना आणि कामं वगैरे झाल्यानंतर ना हा कोरडा होऊन जाईल आणि नंतर ना कसं आपल्याला व्यवस्थित भरून ठेवता येईल. तर हे काम मी आज हाती घेतलं होतं. बऱ्याच दिवसांचं पेंडिंग होतं, म्हणजे थोडे थोडे मसाले राहिले होते. तर म्हटलं एकदमच कसं व्यवस्थित सगळा मसाल्याचा टिफिन आपण हा क्लीन करून घेऊया. नंतर ना सगळ्याच वाट्या एकदम फुल अशा करून ठेवून द्यायच्या होत्या मला. खरं तर आईकडं हळद म्हणजे ती जास्त असं काही पिकवत नाही, पण थोडीफार खाण्यापुरती ती बनवते. तर तिच्याकडूनच आणलेली ही हळद आहे. तर ऑलमोस्ट 2 इयर्स झालेत खरं तर. तर ती हळद मी तेव्हापासून यूज करते आणि मी फ्रीजमध्ये ठेवते, त्याच्यामुळे ती काही खराब वगैरे होण्याची हेच नाहीये. तर फ्रीजमध्येच मी हळद ठेवून देते आणि इकडं कसं थोडंसं दमट म्हणजे मॉइश्चर पकडतं आणि लवकर असं फंगस वगैरे लागण्याचं हे असतं ना, त्याच्यामुळे मी शक्यतो बऱ्यापैकी गोष्टी फ्रीजमध्येच ठेवत असते. आणि मोहरी जी असते ना ती पण आईकडूनच आणते, कारण की ती असे 2-4 झाडं वगैरे बी लावले ना गावाकडं शेतात तर भरपूर होऊन जाते. तर तिच्याकडे ही छोटीशी आणि बारीक ही मोहरी एकदम गावरान म्हणतो ना आपण त्या टाईप मधली ही मोहरी आहे. तर ती पण मी आईकडूनच आणते. ती नेहमी दरवर्षी जेव्हा मी गावी जाते ना उन्हाळ्यात तर ती घेऊन येते. तर मोहरी भरून झाली. परत जे काय माझे मसाले होते ना, जिरं वगैरे तर डीमार्टमध्ये जे लूजमध्ये भेटतं ना तर तेच मी घेते. थोडंसं पॅकेटमधल्यापेक्षा स्वस्त मिळतं आणि छानही असतं, क्वालिटी वगैरे असं काही नाही. तर जिरं मी तेच यूज करते. त्यानंतर ना आपला जो कांदा लसूण मसाला म्हणा किंवा आणखी जिरं, मोहरी, हळद, जे आपल्याला आणि लाल तिखट सुद्धा माझ्या सासूबाई मला बनवून देतात. आणि यावर्षी तर 1 किलोची मिरची मस्त दिली होती कुटून आणि थोडंसं तो एव्हरेजचा लाल तिखट होतं ना ते पण मी एका वाटीमध्ये भरून ठेवलं होतं, कारण की एक वाटी रिकामी होती आणि खरं तर माझं धना पावडर संपली आहे. आता जेव्हा कधी डीमार्टला जाईल ना त्यावेळेस मी घेऊन येईल आणि तीही भरून ठेवल, कारण की कधी-कधी आपल्याला म्हणजे असं भाज्यांमध्ये वगैरे टाकायला हवीच असते. आपण तसंही कोथिंबीर वगैरे यूज करत असतो, पण धना पावडर सुद्धा हवी असते. मसाल्यांच्या भाज्यांमध्ये वगैरे आपण टाकत असतो तर. आणि जिरा पावडर पण मला बनवून ठेवायची. तेही एक काम मोठं आहे माझ्याकडं. तर म्हटलं आधी पहिला हा मसाल्याचा तर डब्बा छान असा आपण भरून घेऊया. तर छानपैकी म्हणजे हा जो आहे ना डब्बा तो खरं प्लास्टिकचा आहे, मला चेंज करायचा आहे. पण पाहूया जेव्हा मला छान असा भेटेल ना त्यावेळेस मी तो चेंज करेल. तर असा मस्तपैकी हा माझा मसाल्याचा डब्बा भरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि कलरफुल दिसतोय. तर आता हे ठेवून देते आणि बाकीचं जे काही मला करायचंय ना ते मी बाकी पुढची कामाची तयारी करते. तर बाहेर पाहिलं तर असं मस्त असं गार्डन झालं होतं, कारण की 2 दिवसापासनं जे हाउसकीपिंग वाले होते ना तर ते गार्डन क्लीन करत होते. म्हणजे जे काही मशीननी वगैरे कट करतात एक्स्ट्रा वाढलेलं गवत वगैरे, तर ते 2 दिवस झाले तेव्हापासनं यांची कटिंग वगैरे चालू असते आणि जे काही झाडं असतात मोठे-मोठे तर त्याच्या अवतीभोवती जे गवत असतं ना तर त्या बायका आहे ना, त्या अवतीभोवतीचं गवत असतात ना तर त्या बायका त्या काढत असतात. बाकी बऱ्यापैकी लॉन मस्त झालेलं आहे आणि छान दिसतंय. तर मला हे सोप केस किंवा बकेट वगैरे होतं ना तेही घासून घ्यायचं होतं. हा डॉटर असल्यामुळं खूप घाणेरडं झालेलं दिसतंय तुम्हाला, पण ते मी घासत असते अधून-मधून. तर छान असं जे काही मी पायपुसणी वगैरे धुवून घेतली होती ना त्या दिवशी तर ते मला ठेवून द्यायचं होतं. खूप भारी वाटतं जेव्हा हे असं आपण अंथरत असतो त्यावेळी. कारण की ना धुण्याच्या वेळेस तर खूप कंटाळा आलेला असतो, पण ते जेव्हा यूज करतो ना तर ते मला खूप आवडतं. मस्तपैकी मी अंथरून घेतलं होतं आणि म्हटलं चला जे काय आपण कार्पेट वगैरे पण दररोज म्हणजे असतंच ते क्लिनिंग ना, तर त्यावेळेस मी वरतीच घेते. सगळं व्यवस्थित झटकून वगैरे मगच टाकत असते क्लीन झाल्यानंतरनं. बेडरूममध्ये अंथरून झाल्यानंतरनं म्हटलं हॉलमध्येही अंथरून घ्यावं आणि त्यानंतरनं मला करायची होती प्रेस, म्हणून मी पुढे ते सतरंजी वगैरे होती ना, तर ती टाकून घेतली आणि त्यानंतरनं त्याच्यावरती कपडे ठेवून दिले सगळे, जे की मला फोल्डही करायचे
त्यानंतर ह्यांचे कपडे सुद्धा मला प्रेस करायचे होते. तर प्रेसच मला सापडत नव्हती आणि मी रिऊला विचारत होते, की "रिऊ प्रेस कुठे आहे? प्रेस कुठे आहे?" पण त्याला तरी तू कुठं माहीत होती. कारण की सकाळी जेव्हा मी ते सतरंजी वगैरे अंथरली ना, तर त्यावेळेस मी ते तिथेच ठेवलेली. पण मला ती दिसत नव्हती किंवा मी विसरून गेली होती. कारण की रिऊ ना दुपारी मला खूप दमवतो. म्हणजे तो मला त्रास देतो इतका ना, "हे कर मम्मा, ते कर मम्मा" असं म्हणत-म्हणत. आणि त्या दिवशी मी जेव्हा हे बेडशीट अंथरलं होतं ना, तर त्यावेळेस त्याने काय केलं, ते आणखी मोठं त्याने केलेलं होल. तर म्हटलं चला आता हे व्यवस्थित फोल्ड वगैरे करून द्यावं आणि जेव्हा कधी काही पुसायला वगैरे म्हटलं ना, तर हे छान होऊन जाईल मला बेडशीट. कारण की ते कॉटन आहे आणि छान असं पुसलं जाईल त्याने. म्हणून म्हटलं चला मस्त त्याचं काम कधीतरी होऊनच जाईल म्हणून मी ठेवून दिलंय, फेकलं काही नाही. तर कपडे फोल्ड करत होती, प्रेस काही मला सापडत नव्हती आणि रियानला विचारलं तर तो म्हणे, "मम्मा मला नाही माहिती." असं काहीतरी त्याचं चाललं होतं. तो आजूबाजूलाच माझ्या खेळत होता आणि नंतर त्याला इतकी झोप लागली होती ना, तर तो खूप मला त्रास देत होता. काही मला कामं सुद्धा करू देत नव्हता. कुणालचं त्या दिवशी केळवण केलं ना, त्या दिवशी मी ही साडी घातलेली आणि धुवूनही टाकली. पण तिला प्रेस करायची म्हणून मी बऱ्यापैकी ठेवली होती, की हां, मी करेल वगैरे. पण माझ्याच्याने काही झालंच नाही. 2-3 दिवस आता गेलेत, तरीसुद्धा ती साडी तशीच पडलेली होती. म्हटलं आज कशीबशी फोल्ड करून ठेवून द्यावी. तर मी वरती कपडे टाकते, तर मी काय करते, चिमटे असे या शर्टला म्हणा किंवा कोणत्यातरी एकाच कपड्याला लावते. पण त्या दिवशी भरपूर कपडे होते. तर मी ना जे मला कापड दिसेल ना त्याला मी चिटकून देत होते. कारण की भरपूर कपडे होते, तर कुठे एकच कपडा तो शोधत बसू आणि त्याला चिटकवत बसू. तर मी जसं मला होईल तसं मी ते चिटकून दिले होते. तर आता बऱ्यापैकी मला थोडासा ताणच झाला होता ते काढायला आणि मग मी हे सगळे एकत्र केले आणि ह्या डब्यामध्ये, मगमध्ये ठेवून दिले जेणेकरून नेक्स्ट टाईम मला जेव्हा लागतील ना त्यावेळेस त्याचं मला यूज होईल. तर इथं रियानचं मॅग्नेट खेळणं सुरू आहे आणि त्याला ते शेप बनवायचे आणि शेप बनवून झाल्यानंतर ना त्याला बनवायचा होता इंडिया फ्लॅग. इंडिया फ्लॅग काय त्याच्याच्याने जमेना, तर त्यामुळं तो मला मध्ये-मध्ये म्हणत होता, "मम्मा मला तो बनवून दे." आणि आता तर रियान खेळूनही थकला होता ते मॅग्नेट वगैरे. त्याला खूप झोप लागली होती. तुम्ही पाहू शकता. नंतरनं तो अक्षरशः माझ्या मांडीवर आला आणि तरीही त्याला झोप लागेना. असाच रड-रड, किरकिर करत होता आणि तो दिवस तर माझा तिथंच संपला. मी काहीही शूट नाही केलं आणि काहीच नाही. नेक्स्ट डेला मॉर्निंगला मला रिऊ आणि ईशानला टिफिन द्यायचे होते. 2 दिवसापासून ते स्नॅक्समध्ये म्हणा किंवा घरून वगैरे डोसाच खाऊन जात होते. तर म्हटलं चला आज यांना फ्रुट्स द्यावं. तर मग मला ना ॲपल द्यायचं होतं त्यांना स्नॅक्समध्ये आणि घरून म्हटलं आता हे खाऊन जातील डाळिंब वगैरे. तर डाळिंब सोलायचं म्हणजे हे एकच राहिलं होतं आणि भरपूर दिवस झाले खरं तर या डाळिंबला. बऱ्यापैकी ते सुकलं होतं, पण आतमधून खूप छान निघलं होतं. पाहू शकता तुम्ही किती सुकलेलं आहे ते. पण आतमधून खूप भारी निघलं होतं. थोडेफारच दाणे त्यातले खराब झालेले होते. म्हणून मला तर म्हणजे छान वाटलं, की इतकं सुकलं असून सुद्धा ते छान आहे अजूनपर्यंत. कधी-कधी काय होतं ना, बऱ्यापैकी फ्रुट्स मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं, की माझे 2-3 डाळिंब तर खराबच झाले. अचानक थोडंफार जरी होल असलं ना, ते पूर्ण डाळिंब आतमधून खराब होऊन जातं. तर हे मात्र छान निघालं होतं. बऱ्यापैकी फ्रुट्स आपण घेऊन येतो. म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होतं, आपण परत येणं होतंय की नाही होतंय लवकर म्हणून बऱ्यापैकी घेऊन येतो. पण काय होतं ना, बऱ्यापैकी काही फ्रुट्स आहे ना जास्त टिकत नाही. त्याची लाईफ जरा कमीच असते आणि काही अशा असतात की ते छान टिकतात. तर पोमोग्रेनेट ॲज कंपेअर टू गवा वगैरे तर छान टिकतं. तर आणि मुलं जर खात असतील तर हे फ्रुट्स आपण थोडं जास्तही घेतलं तरी चालतं. त्याचबरोबर आहे ना, केळीसुद्धा 3 ते 4 दिवस, 4 पण खूप झालं, 3 दिवस मस्त राहतात आणि ते त्यावेळेस फ्रेश-फ्रेश खाऊसुद्धा वाटते. पण त्यानंतरनं ते जास्त टिकत नाही. ॲपल छान टिकतात, तर तेही जास्त घेतले तरी काही हरकत राहत नाही. तर बऱ्यापैकी माझं आता हे पोमोग्रेनेट आहे ना, झालं होतं. तिकडे चहा माझा उकळतोय आणि ह्यांना मला चहा द्यायचा होता म्हणून काय करते, पहिले तर चहा मी गाळून घेते आणि त्यांना देऊन देते. तर मी काय केलं होतं, सकाळी माझा चहा घेतला आणि त्यानंतरनं यांचा चहा त्याच पातेल्यात केला ना, तर बऱ्यापैकी पातेलं आतमधून खराब झालं खराब मीन्स ते चिकटलं होतं आणि बऱ्यापैकी असं करपायला लागलेला चहा. तर असं काहीसं. तर मला तेही क्लीन करायचं आता मोठंच काम वाटलं होतं, की आधी क्लीन करून नंतर चहा बनवावा, पण डबल-डबल एवढी कुटाणे म्हणून मी आता चहा ठेवला. तर बऱ्यापैकी असं काहीसं झालं होतं, होता नव्हता तो चहा त्यांना देऊन दिला आणि परत मला टिफिन वगैरे पण भरून घ्यायचे होते. तर म्हटलं चला फटाफट टिफिन देऊन द्यावा मुलांना आणि हे स्नॅक्ससाठी द्यायचं होतं खरं तर. त्यांना आता जे खाणार होते ते खातील इथं ब्रेकफास्टमध्ये आणि नंतरनं स्नॅक्समध्ये पाहूया काय द्यायचं. असं काहीसं माझं नियोजन होतं. तर टिफिन भरायला घेतले. तर ईशान आणि रिऊ दोघांनाही मला स्नॅक्समध्ये आज ॲपल द्यायचं होतं. रिऊ तर 2 दिवसापासून मागे लागलेला का मला ॲपल पाहिजे म्हणून. ठीक आहे म्हटलं आज ॲपल देऊन द्यावं आणि ईशानला
ईशानसाठी मी आज टिफिनमध्ये बनवली होती शिमला मिरची सुकीवाली आणि चपाती. तर त्याला टिफिनमध्ये शिमला मिरची आणि चपाती द्यायची होती आणि रिवला फक्त मला एकच टिफिन असतो तर त्याला फक्त ॲपल द्यायचं होतं. ईशानला स्नॅक्समध्ये पण ॲपल द्यायचं होतं. पण झालं असं, की माझा टिफिन वगैरे भरून झाला रियानचा आणि ईशानचा दोघांची जे काही द्यायचं होतं मला ते भरून घेतलं मी आणि नंतरनं मला असं वाटलं, की रिव तर ॲपल म्हणजे तो खातो, फ्रुट्स वगैरे खातो, पण नंतरनं चपाती पण द्यायला पाहिजे कारण की तो आल्यानंतरनं लगेच काही जेवत नाही. त्याचं असंच चालू असतं खेळणं वगैरे. तर म्हटलं चला खाल्ली तर खाल्ली चपाती म्हणून थोडीशी चपाती आणि थोडीशी भाजी म्हणजे चतकोर चपाती आणि थोडीशी भाजी मला परत त्याला देऊ वाटली म्हणून मी हा टिफिन वगैरे परत व्यवस्थित खोलून त्याच्यामध्ये भरून घेतलं. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय. टेक केअर.